नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की तुळजा सूर्या लग्नाचा सगळा हिशोब मांडत असतात. सगळा टोटल खर्च 8,37,000 रुपये आलेला असतो. तुळजा म्हणतो, तरी बरं हॉलचा खर्च वाचला, डॅडींनी सगळं सांभाळून घेतलं. तुळजा म्हणते, पण सूर्या, अरे तेजूचं लग्न एवढ्या धूमधडाक्यात केलं, आता आपल्याला राजू धनू यांचंही लग्न धूमधडाक्यातच करावं लागेल आणि मला हे कठीण वाटते. सूर्या म्हणतो, तुळजा, अगं कठीण आहे पण अशक्य नाही. मी आहे ना, मी काहीही करीन आणि माझ्या धनू राजू यांच्यासाठी खूप पैसा उभा करीन, त्यांची लग्न धूमधडाक्यात लावून देईन, मग काही झालं ना तरी चालेल. तुळजा म्हणते, जी चूक आपण तेजूच्या बाबतीत केली तशी आपण चूक करायचं नाही. आता यापुढे डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा नाही. सूर्या म्हणतो, हो ना, डॅडी वेळेवर आले म्हणून ठीक, नाहीतर काय झालं असतं. खरंच विचार केला ना तरी अंगावर काटा येतो. तरी ठीक आहे, जाऊ दे, आपण बघू, काहीतरी करू. तुळजा म्हणते, अरे धूमधडाक्यात करायचं म्हटलं तर पैसा कुठून आणायच आहे. सूर्या म्हणतो, तुळजा, अजिबात काळजी करू नको, तू सोबत असली ना की सगळं होतं. राजूने हे सगळं ऐकलेलं असतं. ती मनात विचार करते आणि म्हणते, दादा, तू आमची लग्न थाटामाटात लावशील रे, पण तू स्वतःच्या रक्ताचं पाणी करशील त्याचं काय. नाही, मलाच काहीतरी करायला हवं आता. तुझी मदत तर आहेच, पण त्यासोबत आता मी पण काहीतरी करणार. ती पुढे येते आणि दोघांनाही चहा देते. तर इकडे शत्रू तेजूला म्हणतो, काय ग तेजू, लागलं काय फार पाहायला तुझ्या. अगं एवढूसं लागलंय आणि किती नाटकं करून दाखवते. या सगळ्याची सवय कर आता, बस झालं पाय धरून बसणं. जा, चल खाली जा आणि माझे कपडे वाळत घातले ते एकदम कडक इस्त्री कर, ते पण 3 म्हणायच्या आत उठली पाहिजेस. तो डायरेक्ट 3 म्हणतो. तेजू उठते आणि बाहेर निघून जाते. शत्रू इथे मनात विचार करतो. तो म्हणतो, वा, कशी माशासारखी तडफडती ही तेजू. एक काळ असा होता ज्यावेळेस मी तडफडत होतो, आता ती तडफडतीये, माझा बदला पूर्ण होतोय. शत्रू खूप खुश होतो आणि तेजूच्या मागे मागे जातो, तिला खूप त्रास देत असतो. तर इकडे काजू पुड्या काही पोते घेऊन येतात. सूर्या विचारतो, हे काय आहे, कशासाठी आहे. काजू पुड्या म्हणतात, राजूने मागवले. सूर्या विचारतो, राजू, हे सगळं काय आहे. राजू म्हणते, मी ठरवले बिझनेस करायचाय. सूर्याला खूप हर्ट झाल्यासारखं होतं. सूर्या म्हणतो, काय लावलंय हे, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का, आणि का करतेस हे सगळं तू, काय गरज आहे. राजू म्हणते, दादा, तुझ्यावर विश्वास आहे, पण अरे मी पण केलं तर कुठे बिघडलंय. आणि कसं आहे ना, माझी घरातली कामं लवकर होतात, दिवसभर मी रिकामीच असते, मग हे करत जाईल. धनू आणि भाग्यश्री म्हणतात, हो, आम्ही पण तुला मदत करू. सूर्याला हे काही पटलेलं नसतं, तो कामासाठी नकारच देत असतो. तुळजा त्याला समजावते. तुळजा म्हणते, अरे करू दे ना काम, कुठे बिघडतं, आणि आपण पण आहोत ना, 4 पैशांची मदत झाली तर चांगलं होईल. सूर्या म्हणतो, ठीक आहे, पण राजू, माझी एक अट आहे, तरच हे काम तू करू शकतेस. राजू म्हणते, बोल ना दादा, काय करायचंय. सूर्या म्हणतो, हे बघ, आता तू या मिरच्या मागवल्या आहेस आणि ह्या आता तू कुटणार, पण अगं हे चालणार कसं ते तरी सांग. तुळजा म्हणते, अरे सूर्या, जरा नीट विचार कर ना, हा बिझनेस जर चालला तिचा आणि ती मोठी बिझनेस वुमन झाली तर चांगलं स्थळ पण येईल ना, करू देत ना तिला. राजू म्हणते, दादा, या मिरच्या मी कुटेन आणि याची पावडर करेन, मसाला करून मी दुसरीकडे विकेल आणि जास्त बजेट पण लागणार नाही, घरातल्या घरात खूप छान बिझनेस होईल. सूर्या म्हणतो, चालेल, मग मी पण मदत करणार. सगळे खूप खुश होतात आणि लगेच कामाला लागतात. सूर्या तुळजाला म्हणतो, तुळजा, तू सोबत असलेस ना की मला काहीच कठीण वाटत नाही, आता आपण हा बिझनेस करू. ते दोघंही खुश असतात आणि लगेच कामाला लागतात. तर इकडे तेजू डॅडी शत्रू यांना नाश्ता आणून देते. डॅडी पटकन उपमा खायला घेतात. डॅडींना मिरच्या लागतात. डॅडी म्हणतात, काय सुनबाई, हे काय केलंय, रव्यात मिरच्या टाकल्यात का मिरच्यात रवा टाकलाय. शत्रू म्हणतो, ए तेजू, तुला माहित नाही का हे काय केलंयस, तुझ्या डोक्यात का अकलेचा भाग नाहीये का, का तुला माझ्या आयांनी सांगितलं नाही. अगं डॅडींना मिरच्या निवडून द्याव्या लागतात. तेजू म्हणते, सॉरी, मला माहिती नव्हतं, आत्याने सांगितलं तर मी विसरले होते. डॅडी म्हणतात, सुनबाई, तुम्ही तर नवीन आहात हो, पण या दोघींना माहिती होतं ना. तेजू म्हणते, सॉरी, मी निवडून देते. तेजू लगेच बसते आणि उपम्यातल्या सगळ्या मिरच्या दुसऱ्या डिशमध्ये काढते. शत्रू म्हणतो, छान, तू काढल्यास ना मिरच्या, आता या घराची एक नियम आहे, चूक झाली की शिक्षा मिळणार. आता तुला शिक्षा मिळणार. या सगळ्या मिरच्या काढल्यास ना, या खाऊन घ्यायच्या पटकन. शालन म्हणते, अरे का सगळं करतोयस, चूक तिची नाहीये रे, ती नवीन आहे या घरामध्ये, तू असं करू नको. शत्रू म्हणतो, ए आई, जरा आहे ना शांत बसायचं. अगं प्रत्येक वेळेस असं होणार नाही आणि प्रत्येक वेळेसची गोष्टच नाहीये. तिने जर आत्ता मिरच्या खाल्ल्या तर स्वप्नात सुद्धा असं करणार नाही, तिच्या कायम लक्षात राहील.
की डॅडींना मिरच्या निवडूनच द्याव्या लागतात. आता हेच करणार मी. शालन म्हणते, अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा. डॅडी म्हणतात, मी कसं काय सांगायचं? मी नियम बनवलाय ना, आणि मीच मोडायचा का? नाही, शिक्षा यांना व्हायला हवी. आणि कसं आहे ना, या सुनबाई पण शिक्षिका होत्या, त्यांनी मुलांना शिक्षा केलीच असेल ना. शिक्षेचं महत्व काय आहे माझ्यापेक्षा त्यांना माहितीये. होऊ द्या शिक्षा. शत्रू म्हणतो, ए बायको, खातेस का भरवू तुला? घे लवकर खा. तेजू त्या सगळ्या मिरच्या खाते. ती खूप रडत असते. तर थोड्या वेळाने तेजू रूममध्ये येते. तिच्या पाहायला लागलेलं असतं आणि मिरच्या खाल्ल्या म्हणून तिखटही लागलेलं असतं. शालन मालन दोघी तिच्याकडे येतात. शालन तिच्या पायाला हळद लावून देते आणि मालन तिला गुळ खायला देते. शालन म्हणते, आजपर्यंत आमच्या सोबत होत होतं तेव्हा काही वाटलं नाही. आम्ही सगळं सहन केलं, आम्हाला सवय झाली होती. पण आता तुझ्यासोबत हे सगळं होतंय तर जीव तुटतोय आमचा. असं वाटतं काय करावं काही नाही, पण आम्हाला काहीच करता येत नाही. या घरातले पुरुष हे असेच आहेत, त्यांच्यासमोर तोंड उघडू शकत नाही. मला तिला गुळ देते आणि म्हणते, थोडं तिखट कमी होईल. ती पाणी येते लेकराच्या डोळ्यात. तेजू मनात विचार करते आणि म्हणते, जेव्हापासून शत्रू आयुष्यात आलाय तेव्हापासून फक्त डोळ्यात पाणी आहे आणि ते डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. तेवढं तिथे शत्रू येतो. शत्रू म्हणतो, वा वा तेजू मॅडम, छान चालू आहे. लाडकी सून आहे तू या घरची, कळलंय ते. पण हो, किती छान सेवा चालू आहे ना. जा, तुम्ही दोघी निघून जा इथून आता. आणि हो, मला माझ्या बायकोला काहीतरी सांगायचे, जा तुम्ही. त्याच्या दोन्ही आया तिथून निघून जातात. शत्रू तेजू समोर बसतो आणि तेजूला म्हणतो, काय मग, छान चालू आहे ना. पायाला हळद लागली, त्या दिवशी मेहंदी लागली होती. आता उठायचं आणि माझ्यासाठी चहा करायचा. तेजू तिथून निघून जाते. शत्रू म्हणतो, मस्त मजा येते हिला त्रास द्यायला. शत्रू खूप खुश असतो. तर इकडे सूर्याच्या घरी सगळेजण मिरच्या निवडत असतात. कोणी मिरच्या कुटत असतं. सूर्या पुढे होतो आणि तोही मदत करायला लागतो. तो तुळजा आणि सूर्या ते दोघंही मिळून मिरच्या कुटत असतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.